या माणसाला तर तुम्ही ओळखत असालच की जो अतिशय बिझी असतो आणि तो आत्ता मुद्दाम मी किती बिझी असतो हे दाखवतोय. हे आमचे छान छान फोटोज आहेत लहानपणीचे, माझे आणि भाग्याचे. कमाल लोकेशन, मस्त सगळा गारवा आहे, पाऊस पडतोय. हा आहे आमचा ड्रेसचा सेटअप. ओके, पण हा ओपन मध्ये आहे. ओपन मध्ये आहे. ओके. अच्छा, मी माझ्याच पेटीवर बसलेली आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व, दिवस रात्र फक्त पाठराखीण सिरियलचा विचार करणारं व्यक्तिमत्व. मी सरांसोबत आय गेस 11 वर्षांपूर्वी माझी पहिली डेली सोप केली होती. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. सेट सफरचा आजचा आपला भाग खूप खास असणार आहे, कारण दिसतं तसं नसतं. ह्याच्यामध्ये आपल्याला प्राजक्ता, आपली सर्वांची लाडकी, दाखवणार आहे तिचं घर, तिचा सेट. कारण आज एंगेजमेंटचा सीन इथे शूट होतोय त्यांचा, आणि आज खूप सारे बदल झालेले आम्हाला पाहायला मिळतात. बाहेरही खूप पाऊस आहे, आतमध्ये सगळं सीन शूट सुरू होत आहे आणि मास्टर सीन मोठे मोठे लागलेले आहेत. थोडा वेळ काढलाय आपण. प्राजक्ता, तिचं घर आणि हा सगळा सेट आपल्याला दाखवणार आहे. प्राजक्ता, सुरू करूया. येस येस येस. आता हा एरिया सध्या काय आहे आणि इथे तुम्ही काय काय शूट करता? फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू दी वैद्य हाऊस. कारण हे जे बघताय तुम्ही सगळं की हे मोठंच्या मोठं जे काही घर आहे ते माझ्या मामाचं आहे, म्हणजेच वैद्य फॅमिलीचं आहे, की जिथे आम्ही शूट करतो. तुम्ही साईडला बघू शकता, तुमच्या बॅक साईडला की मस्त लॉन आहे, ग्रीनरी आहे, छान नारळाची झाडं आहेत, आंब्याचं झाड आहे मोठी मोठी अशी. आणि इथे सुद्धा आम्ही काही सीन शूट केलेले आहेत. समोर तुळशी वृंदावन आहे. नंतर हा खूप मोठा स्पेस आहे. आता पाण्यामुळे तिथे जाता येत नाही आहे. इकडे पार्किंग आहे, सगळ्यांच्या ज्या काही गाड्या असतात त्या इथे लागलेल्या असतात. आणि आता आपण एंटर करूयात. हा पॅसेज आहे. हा, आता इथे सगळे लाईट्स ठेवलेले सगळ्या आहेत. लाईट सेटअप सुरू आहे. सो एंटर केल्यानंतर हा आमचा हॉल आहे की जिथे आम्ही शूट करतो. आत्ता सध्या एंगेजमेंटचा सेटअप असल्यामुळे तुम्हाला हे घर अख्खं किंवा अख्खा हॉल असं सजवलेला दिसला असेल. तिथे एंगेजमेंटच्या रिलेटेड जी पूजा असते ती ठेवलेली आहे. हे आमचे सगळे युनिट मेंबर्स आहेत. या माणसाला तर तुम्ही ओळखत असालच की जो अतिशय बिझी असतो आणि तो आत्ता मुद्दाम मी किती बिझी असतो हे दाखवतोय. आमचे क्रिएटिव्ह आहेत राजशेखर, की जे प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने बघत असतात. ही जी काही सगळी क्रिएटिव्हिटी आहे ती खरंच यांच्या अंडर होते. आपण कॅमेरा फिरूयात, मी तुम्हाला आमची मेकअप रूम दाखवते. सो आता सगळीकडे लाइटिंग आणि हे चालू आहे, त्यामुळे थोडंसं जरा जपून या, कारण आपण इथून जाऊयात. सो ही आमची मेकअप रूम आहे. आपण नॉक करून जाऊयात, कारण जर काही चेंज वगैरे करत असेल. सो वेलकम. या, ही आमची मेकअप रूम आहे या साईड. की जिथे आम्ही मेकअप करतो. सॉरी, जरा मी आपली सेट सफर करवती आहे सगळ्या प्रेक्षकांना. इथे आम्ही तासन तास असतो. तुम्ही बघू शकता इथे मिरर आहे, हे सगळं आमचं मेकअपचं सामान, व्हॅनिटी आहे, आर्टिस्ट असतात इथे बसलेले. जरी आज भरपूर आर्टिस्ट आहेत असं आज भरपूर आर्टिस्ट आहेत, आणि जरी फक्त आमची मेकअप रूम असली तरी सगळे असे आम्ही इथे, जेव्हा आमचा सीन नसतो, शॉट नसतो, तेव्हा आम्ही असे बसलेलो असतो आरामात. आमचा इथे सगळा असा बऱ्यापैकी पसारा असतो. सो आता आपण पुढे जाऊयात. आता मी तुम्हाला नेते आमच्या बेडरूममध्ये, जिथे आता लाईटचा सेटअप आहे, की इथे साऊंडचा सगळा सेटअप आहे. इथे मॉनिटर्स आहेत. हा बेड आहे सगळा, जिथे आमची बेडरूम दाखवली जाते. इथे आमचे छान छान फोटोज आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे आमचे छान छान फोटोज आहेत लहानपणीचे, माझे आणि भाग्याचे. इथे तुम्ही बघू शकता.
पण प्राजू हे आत्ता इथे कदाचित सेट न लागल्यामुळे आत्ता हे असं थोडंसं आम्हाला दिसतंय. अस्ताव्यस्त आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर इथे आता तुमचं सीन नाही लागत आहे तर इथे आणखीन दुसरा कुठला सीन लागतो और काही वेगळं केलं जातं? आता हॉलमध्ये आमचं सगळ्यांचा सीन चालू आहे, सो मग इथे बाकीचं जे काही सामान आहे ते इथे ठेवलं जातं. की फॉर एक्झाम्पल आता सगळे हॉलमधलं प्रिपरेशन चालू आहे, सो जो आमचा साऊंड सेटअप आहे तुम्ही तिथे बघू शकता. तर तिथे हा सगळा सेटअप लावलेला आहे. ओके. हे मोठे मोठे लाईट्स आहेत इथे आणि हा एक वेगळा दरवाजा. ब्युटिफुल एरिया म्हणू शकतो आपण या घराचा. हा कमाल लोकेशन, मस्त सगळा गारवा आहे, पाऊस पडतोय, बाहेर आल्यानंतर खरंच खूप रिफ्रेश वाटतं. पण जेव्हा आपण आता समजा हा जो डोर आहे हा सीन मध्ये किंवा तुमच्या मालिकेत हा खरा डोर दाखवलेला आहे का? इथून तुम्ही कधी चीट करता किंवा असं काही नाही, काही ऑलमोस्ट दाखवलेलं हे आहे? लोकेशन खूप छान आहे, सो तसं मोस्ट ऑफ दी टाइम काही चीट केलं जात नाही. जे ॲक्च्युअल लोकेशन आहे तेच दाखवलं जातं. नंतर इथे माझ्या मामाचा दवाखाना दाखवलेला आहे, Yes, तुम्ही येऊन yes. बघू शकता. आत्ता इथे सध्या सेटअप नाही आहे, पण ही काही औषधं आहेत किंवा हे जे काही सगळं कपाट वगैरे आहे. आता इथे दुसरा शॉट चालू असल्यामुळे थोडंसं इथलं सामान नाही आहे. ओके. पण हा दवाखाना म्हणून दाखवताना काय दवाखाना. पॅक केलं जातं आणि कसं आहे? इथे आहे की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. बरोबर. हा एक सेटअप आहे दवाखान्याचा. इथे फ्री रुग्णसेवा केली जाते. हा तर सगळा ही ती area आहे. औषधं आणि हे सगळं सामान हे त्या दवाखान्याशी रिलेटेड. रिलेटेड आहे. ओके. हा सगळा लाईटचा सेटअप असतो, या सगळ्या वायर्स आणि हे ते सगळं. आता आपण जाऊयात पलीकडे दुसऱ्या आहे. रूम मध्ये. येस. सो ही आणखीन एक बेडरूम दाखवली जाते. आत्ता इथे सध्या सेटअप नाही आहे काही, पण जेव्हा ही रूम लागली जाते तेव्हा छान बेडचा सेटअप वगैरे असतो. आता इथे सगळे असे थोडेसे रिलॅक्स पोझिशनमध्ये बसलेले आहेत. आता हे आमचं देवघर आहे, पण सध्या इथे आता सीन नसल्यामुळे थोडंसं ते आवरलेलं नाहीये छानपैकी. ओके. पण अदरवाईज हा रूम तू म्हणालीस तसं दुसरी रूम म्हणून दुसरी वापरली रूम, जाते. येस, दुसरी Okay. रूम आणि दुसरी बेडरूम म्हणून वापरली जाते. ओके. पण जर बेडरूमचे आत्ता सीन नाही आहेत तर मग ही फक्त तुमचं सामान आणि रॉ या गोष्टी ठेवण्यासाठी. ठेवण्यासाठी, पण इथे yes. अदरवाईज दुसरे कुठले सीन जर बेडरूम नसेल तर नाही लागत? नाही लागत मग. आणि जर इथे सीन असेल तर मग इथलं जे काही सामान आहे अनवॉन्टेड ते मग हॉलमध्ये शिफ्ट हॉलमध्ये केलं shift जातं. ओके. या हे सगळं सामान आहे की जे कधी लागतं सीनला, मग जेव्हा ते लागत नाही ते अशा पद्धतीने इथे ठेवलं जातं. ओके. जसं आपलं घर असतं ना, हा. तशाच पद्धतीने सगळं कपाट, हा. टीव्ही वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. हा आहे आमचा ड्रेसचा सेटअप. ओके. पण हा ओपन मध्ये आहे ओपन मध्ये आहे. ओके. आणि मला हे खूप आवडतं कारण बऱ्याच जण सेटवर असं कंजेस्टेड रूम्समध्ये ते ड्रेस आणि हे ठेवले जातात. सो मग ते घामाचे वास या सगळ्या गोष्टी होतात, ते कसे तरी कपडे कोंबायचे. पण हा ना असं ओपन सेटअप असल्यामुळे जरा खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. त्यामुळे इथेच प्रोडक्शनचा तुमचं सगळा इथेच, सेटअप हा, किंवा setup आहे. लॅपटॉप वगैरे या सगळ्या गोष्टी. अभि 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 तू कॅमेरात दिसतोयस. सो हे अतिशय मेहनत करत असणारे सगळे आमचे मेंबर्स आहेत की सकाळी आम्ही 7 वाजता येतो, पण हे लोक खूप लवकर येतात, आमच्याही आधी येतात आणि आमचे हे छान छान आउटफिट्स रेडी करतात. सो असं आहे सगळं. नंतर इथे युनिट मेंबर्स जे आहेत त्यांना बसण्यासाठी हा सगळा एरिया आहे. येस. इथे स्पॉटचा आमचा सेटअप आहे की जिथे चहा, कॉफी किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी असतील तर त्या इथे बनवल्या जातात. ओके. तर एकंदरीत खूप मोठा सेट आहे खूप मोठा आणि आहे. त्या मोठ्या सेटच्या मागे माझ्या मते हा जेवढा आवार आहे तेवढा फार कमी आवार आपल्याला बघायला मिळते की ओपन स्पेस जी म्हणतो आपण, Yes. बंगला असेल किंवा त्याच्या पुढचा मागचा एवढाच आवार असतो. पण इथे तुम्हाला ही बरीच मोठी स्पेस पाहायला मिळते. सो जसं मी आता म्हटलं तू तिथे आम्हाला सांगितलंस की तिथे बाहेर गार्डन आहे, तुळशी वृंदावन आहे, तिथे तुम्ही काही काही सीन शूट केलेत.
हा एवढा मोठा आम्हाला बाकेटचा आवार पाहायला मिळतो. इथे काही असे तुम्ही शूट करता किंवा कधी लागलं इमर्जन्सी तर असे काही शूट इथे होतात? हो हो, या सेटच्या ना अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा सीन शूट केलेले आहेत आम्ही. म्हणजे तू इथे हा समोरचा एरिया बघतेस तर इथे माझे आणि कौस्तुभ दादाचे सीन झाले, माझे आणि भाग्याचे सीन झाले. इथे पण माझे आणि काही इतर जे काही कलाकार आहेत त्यांचे फोन कट झालेले आहेत. सो असे बऱ्याच ठिकाणी आम्ही शूटिंग करतो किंवा जे काही आता आपण रोडवरचे वगैरे काही सीन बघतो तर मग ते इथून आम्ही स्टार्ट करतो शूट करायला किंवा बाहेर पण आउटसाईडला जे रोडचे वगैरे सीन्स आहेत बस स्टॉपचे जे काही सीन्स आहेत तर ते तिकडे आउटडोअरचं शूट करतो. सो सगळं असं एकंदर मोठं लोकेशन आणि सगळं अवेलेबल असल्यामुळे खूप छान मजा येते शूट करायला. तर इथे मागे आम्हाला ही जी काही कपाटं वगैरे दिसत आहेत ही तुम्ही सीन मध्ये किंवा तुमच्या बेडरूम मध्ये वापरली गेलेली कपाटं इथे हो आणून ठेवतात. येस. ओके, सो हा सगळा इथे रॉ जेवढा मला पाहायला मिळते ड्रेसिंग टेबल आहे, टेबल खुर्च्या आहेत, Yes. तर सगळ्या सीन मध्ये लागणाऱ्या आहेत. लागणारे आहेत. ओके, म्हणजे तो सीनचा एक म्हणजे काय म्हणतो आपण सेटचा एक मागचा अख्खा आवार आहे. तिथे या सगळ्या गोष्टी जसं आपण काय म्हणतो एखादी स्टोर रूम असते तसं इथे ही ओपन रूम म्हणू शकतो आपण, जिथे तो सगळा सेटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या लागत नाही आहेत त्या आत्ता इथे अशा आणून ठेवल्या जातात. येस, म्हणजे जरी आपण हे शूटिंग करत असलो टेम्पररी सगळ्या गोष्टी लागत असल्या तरी पण त्या लागतात. म्हणजे आता सपोज टू बी आपल्याला बेडरूम दाखवायची असेल तर तिथे बेड आला, कबर्ड आलं, चेअर आली, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्या छान व्यवस्थित दाखवाव्या लागतात. आणि आमचं जे प्रोडक्शन आहे ते कुठेही चेंगटपणा करत नाही की बाबा या गोष्टी रिक्वायर्ड आहेत तर त्या रिक्वायर्ड आहेत असं म्हणून ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतात. ओके. म्हणजे आता कधी स्वीट खायचा सीन असेल म्हणजे कधी काही हॅपी मोमेंट असेल आणि आपण स्वीट भरवतो तर ते स्वीटसुद्धा खूप ताजे आणले जातात की बाबा कलाकारांना खायचे तर त्या कलाकाराची काळजी घेण्यासाठी ते स्वीटसुद्धा ताजे आणले जातात. ओके. सो हे छान वाटतं. किंवा एक माझा आणि भाग्याचा सीन होता की आम्ही दोघी जेवण करत असतो, मी तिला भरवत असे असा. तर सकाळी 7च्या शिफ्टला तो सीन होता. तर आमचा जो प्रोडक्शन ए-पी आहे अभिजित दादा त्याने स्वतः चपाती, भाजी, खीर, आणखीन एक भाजी अशा पद्धतीनं सकाळी 7 वाजता गरम गरम जेवण बनवलं होतं आणि खूप अप्रतिम झालं होतं. सो इतक्या छान पद्धतीने सगळ्याच कलाकारांची काळजी घेतली जाते. सो मजा येते. येस, आता ह्या ज्या आम्हाला पेट्या दिसतात या पेट्यांमध्ये सगळे ड्रेसिंग Dresses. रिलेटेड आहेत का अदरवाईजही काही आणखीन गोष्टी आहेत? काही पेट्या ड्रेसेसच्या आहेत, काही हेअरचं सगळं सामान आहे, काही मेकअपची सगळ्या ज्या गोष्टी आहेत मेकअपचं सगळं सामान आहे. एखादी पेटी आपण जर बघू शकतो जर ही आता ही पेटी ओपन झालेली तर ह्याच्यात आपण बघू शकतो कदाचित काय असू शकेल किंवा काय? मी हे कधीच इकडे हे काम केलेलं नाहीये पण आज मी तुमच्यासाठी प्रेक्षकांना दाखवण्यासाठी हे पेट्या उघडून बघते. ओके, तर सगळ्या बॅग्स सगळ्या बॅग्स आहेत. ही मेकअपची पेटी आहे दादा. तुम्हीच सांगा आम्हाला काय काय आहे. ह्या सगळ्या मेकअपची पेटी आहे. ह्या पेटी नावं कुठे- लिहिलेली त्याची आहे, तुमची पेटी आहे. अच्छा, ही माझी पेटी आहे. म्हणजे माझे तुम्ही बसला ते तुमची. अच्छा, मी माझ्याच पेटीवर बसलेली आहे. ओके. अच्छा, हे माझे जगता. कपडे आहेत. हो, प्राजक्ता कॅरेक्टर. प्राजक्ता. सो सगळं जवळच्या जवळ मिळावं म्हणून हे असे. हो, आणि प्रत्येक दिवशी पॅकअप झाल्यानंतर ते कपडे जे घातलेले असतात तर ते वॉशला जातात प्रॉपर त्याची बरोबर ना दादा, लॉन्ड्रीला पाठवतो आपण आणि हे आयन पण करतो. हो. आमचे हे ड्रेस दादा आहेत की जे खूप काळजी घेतात आमच्या प्रत्येक आउटफिटची. आमचे मेकअप दादा आहेत कुमार दादा की जे छान छान पद्धतीने आम्हाला रेडी करतात आणि कधीच असं खूप आर्ग्यू करत नाही की बाबा असंच आहे तसंच आहे वगैरे असं नाही. खूप अरे वा. आणि शिवाय कुमारदादांची एक मला स्पेसिफिक गोष्ट सांगायची आहे की त्यांच्या घरून सगळ्यांना टिफिन येतो. यांच्या घरून ही वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळतात आणि खूप छान चव असते. वा. थँक्यू. मी ताईंच्या हातची खाल्लेली स्पेशल गोष्ट म्हणजे कांद्याची चटणी आणि नाचणीची भाकरी. सो हे असं सगळं आम्ही एकत्र राहत असतो. आमचं कुटुंब हे सुद्धा आमचं युनिट मेंबरच आहे म्हणायचं. हा. आमची हेअरस्टायलिस्ट संजना ताई
की जी आम्हाला छान छान पद्धतीने तुम्ही जसं मला आता बघताय की मी छान रेडी झालेली आहे या हेअरस्टाईलने. सो ही आमचं ते सगळं डिपार्टमेंट सांभाळते. खूप गोड आहे. हे परत एकदा मेकअप टाईम म्हणून पूर्ण सो असं सगळं हसत खेळत वातावरणात आम्ही शूट करतो. ही आमची वैष्णवी मे बी ही जे मी तुम्हाला सांगितलं की माझं जे काही हे नेकलेस आहे ते रेड होतो आणि ते अवॉइड करण्यासाठी जी काही छान स्मार्ट आयडिया जिने लढवली ती ही आहे वैष्णवी. वा. खूप गुणी मुलगी आहे आणि सातत्याने आम्ही सुंदर दिसावं, आमचे आउटफिट छान असावेत या पद्धतीने ती काळजी घेत असते. सो काय सांगशील, कसं वाटतं आमच्यासोबत काम करून? खूप मज्जा येते. अजून तू पुण्याची आहेस, तू बोलू शकतेस, बोल. हा. खूप Actually मेहनत कारण, घेते, असं मेहनती पोरगी पटकन- आहे. हा मगाशी जे ती म्हणाली ज्वेलरीवर रेडचं पिंक करणं, हे जे मगासपासून आपल्याला सांगते ती ही वैष्णवी. आणि अक्षर तुला स्क्रीनवर दिसलं म्हणून तू केलं व्हॉट, म्हणजे कसं तुला हा सुचलं ते? म्हणजे सिरियल मध्येच असं आहे की आलोक जेव्हा रेड कलर बघतो तेव्हा त्या हायपर होतं किंवा त्याचा टेम्पर आहे होतं, ते आम्हाला अवॉइड करायचं होतं. आणि तो ॲक्च्युली रेड नव्हता, तो राणी पिंक कलर होता. पण तरी पण असं ते- नाही वाटलं का मग पिंक कलरची ज्वेलरी बघू, त्या हे असं एवढं काम करण्यापेक्षा पिंक कलरची ज्वेलरी आणली असती तर जरा नाही जास्त easy तेवढा टाइम नव्हता अच्छा, आणि ऑन द स्पॉट काहीतरी द्यायचं होतं, त्यामुळे मी साडीला मॅच होईल असं दिलं. वा. डेली सोपला ना खूप टाइम नसतो ना की ऑन द स्पॉट तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात फास्ट कारण रोज उठून तुम्हाला नवीन एक अध्याय तुमच्या समोर असतो. So Right. तेवढा टाइम नसतो आणि फास्ट सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. सो Yes. या आता पुढे जाऊयात आपण. आता मी तुम्हाला अशा एका खास व्यक्तीला भेटवणार आहे की जी आम्हाला कधी यायचं कधी जायचं हा टायमिंग देते. आम्ही जरी म्हटलं की आम्हाला लवकर जायचं आहे किंवा आम्हाला उशिरा यायचं आहे तरी आम्ही त्या व्यक्तीपुढे काहीच बोलू शकत नाही. अशी एक व्यक्ती जी आमची स्केड्युलर आहे, वर्षा. पण खरंच खूप समजून घेते प्रत्येक कलाकाराची, काळजी घेते. म्हणजे सपोज टू बी आज मला जर लेट पॅकअप झाला आणि मला जर लेट झालं घरी जायला तर उद्या सकाळी ती पहिला सीन न लावता माझा दुसऱ्या सीनला घेईल याची काळजी घेते. आणि माझी झोप कशी होईल किंवा माझा फेस स्वेलिंग कसा नाही होणार, तो कॅमेऱ्यासमोर कसा नाही दिसणार तसा झोपलेल्या अवस्थेत, ती याची खूप काळजी घेते. फक्त माझीच नाही, सगळ्याच कलाकारांची घेते. कसं वाटतं मॅडम? खरं सांगते, या सिरियलमध्ये सगळेच आर्टिस्ट खरंच खूप चांगले आहेत आणि कोणाचा काहीच त्रास नाही. सगळे खूप सिन्सिअर आहेत आणि आमची हिरोईन तर आहेच. खरंच खूप सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. प्राजक्ता पण आहे. आणि हिची एक गोष्ट चांगली आहे की तिला अगदी कमीत कमी वेळात जरी सीन दिला ना तरी तिचं पाठांतराचा अजिबात प्रॉब्लेम नसतो. ती अगदी चोख पाठांतर तिचं आणि खूप चांगल्या पद्धतीने ती करते सगळं हँडल. थँक्यू सो मच. आणि खरंच ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सगळे स्क्रीन प्ले वाचून ते सगळे सीन्स लावणं, रोजच्या रोज तेवढं ड्युरेशन काढणं. सो मला असं वाटतं की मेन आमच्या सिरियलचा गाभा आमची स्केड्युलर आहे. सो थँक्यू सो मच वर्षा की तू इतकी मेहनत घेतेस. आणि द ग्रेट पर्सन ऑन सेट राजशेखर, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट, की तुम्ही जे क्रिएटिव्ह हेड, सॉरी, अरे तुझी असिस्टंट म्हणा, स्नेहा वगैरे सगळेच खूप भारी काम करतात. आणि तुम्ही जे मला मगाचपासून विचारता आहात की मी इतकी सुंदर दिसतीये किंवा सेट इतका सुंदर आहे, जी छान छान गोष्टी तुम्हाला आमच्या सिरियलमध्ये बघायला मिळत आहेत, आमचा ड्रामा असेल, आमची स्टोरी असेल, सो हे सगळं राजशेखर. सो काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन, पाठ राखीणमधला हा जो ड्रामा आहे, या बहिणींचं जे प्रेम आहे ते नक्कीच तुम्ही बघा. आणि आता प्राजूच्या आयुष्यामध्ये पुढचा टप्पा कसा येणार आहे आणि किती गमतीशीर गोष्टी घडणार आहेत, त्याच्यामध्ये नात्यांचे उतार चढाव आहेत, भावनांचा कल्लोळ आहे. सो नक्की बघा. आणि आमचे सर्व कलाकार, पूर्ण टीम खूप जीव तोडून हे सगळं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी करते. आय होप तुम्हाला मजा येईल हे बघायला. थँक्यू.
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, दिवस रात्र फक्त पाठराखीण. नाही, मी हे खूप मनापासून बोलते आणि खरंच जे आहे त्याचं कौतुक करावं या मताची मी आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व, दिवस रात्र फक्त पाठराखीण सिरियलचा विचार करणारं व्यक्तिमत्व आणि ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आमची सिरियल उभी राहिलेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच राज. मामा मामा हे खरं तर स्पॉट डिपार्टमेंट हे आता आमचं मार्टिन नाही आहे इथे. मार्टिन हे आत्ता जसे आवाज येत आहेत तसेच आम्ही मामांना आवाज देतो आणि आम्हाला पाणी, चहा, कॉफी, मी तर चहा कॉफी काही घेत नाही, पण गरम पाणी असेल किंवा आमचा नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला वेळेवर आणून देणारे हे सगळे गोड माणसं आहेत. सो मामा काय सांगाल पाठराखीण बद्दल? बस तुमचा आशीर्वाद आहे बघ. मामा आम्ही तुमचे आशीर्वाद घ्यायचे का तुम्ही आमचे? आणि खऱ्या अर्थानं आमचे जे सगळ्यात मेन आहेत की ज्यांना आम्ही प्रिन्सिपल म्हणतो, मुख्याध्यापक आहेत आमच्या त्या शाळेचे, ते आमचे लाडके डिरेक्टर दिनेश सर. काय सांगाल पाठराखीणबद्दल? पाठराखीणबद्दल काय छान मालिका आहे. मुळात ना मालिकेला गोष्ट आहे. गोष्ट असेल ना तर ती गोष्ट करायला मजा येते, स्टोरी टेलिंगला मजा येते. सो मजा येते छान. आणि मी आज आपला सगळा सेट दाखवला सर. आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या जे काही माणसं आहेत की जी खऱ्या अर्थानं आपल्यासाठी मेहनत करतायत, पडद्यामागचे कलाकार आहेत पण त्यांची मेहनत आहे म्हणून आम्ही सगळे इतक्या छान पद्धतीने काम करू शकतो, तर त्यांची ओळख करून दिली. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हे बेसिकली आमचं दिसतं तसं नसतं असं आम्ही दाखवतो प्रेक्षकांना ह्या सेगमेंटच्या माध्यमातून, सेट सफरच्या माध्यमातून. आणि म्हणून आज आम्ही तुमचा सगळा सेट फिरलोय. ज्या गोष्टी ऑनस्क्रीन दिसतात त्याच्या मागे काय घडतं, किती माणसं काम करतात, कशी गोष्ट तुमच्या समोर येते हे आम्ही दाखवलं. तर एक सगळा हा बॅकस्टेज आर्टिस्ट पण भरपूर महत्त्वाचे असतात तुमच्या कामासाठी. टेक्निकल माणसं खूप महत्त्वाची असतात. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? खूप छान टीम आहे. मुळात टीम म्हणून काम करायला मजा येते. आणि काय ना, बऱ्याचदा असं होतं की यार डेली सोप करतोय, सकाळी यायचं, काम करायचं, निघून जायचं आणि त्यातनं एक थकवा येतो संध्याकाळी. तर तो थकवा इथे जाणवत नाही. ते एवढे आम्ही मस्त आणि छान काम करतो आणि आपले आहेतच. मी सरांसोबत आय गेस 11 वर्षांपूर्वी माझी पहिली डेली सोप केली होती, नांदा सौख्य बरे, की जी सोहम प्रोडक्शनचीच होती. सो तेव्हा तर मी फक्त 10वी पासआउट झाले होते. तेव्हाचे सर आणि आत्ताचे सर खूप फरक अजिबातच नाही, सेम आहेत. आणि कूल डिरेक्टर आहेत, म्हणजे कधी ते चिडलेले दिसले नाही आहेत, कधी खूप ओरडलेले दिसले नाही आहेत. जर चुकलं ना तर ते डेफिनेटली तुझं हे चुकतंय असं एवढ्या शांततेत सांगतात. त्यामुळे जसं सर म्हणाले की आम्हाला अजिबात कंटाळा येत नाही रोज इथे यायचा आणि काम करायचा. सो मी सगळ्यांच्या वतीनं सर तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही इतक्या छान पॉझिटिव्ह वातावरणात आमच्याकडनं काम करून घेता. आणि आता माझ्या मते सीन सुरू होणार आहे, तर सगळेच इथे सीनसाठी रेडी आहेत. ते फक्त एकदा जरा आपण दाखवूया. सो आता आमचा सीन सुरू होतोय. माझीच सगळेजण वाट बघताय, तर तुम्ही बघताय सगळे कलाकार कसे. हाय करा, मी सेट या कॅमेरा. आणि हा अतिशय अभ्यासू कलाकार. मी आपल्या सेटची सफर करवली सगळ्या प्रेक्षकांना. त्यामुळे आणि मामा ज्यांचं हे घर आहे, ज्यांची ही सगळी माणसं आहेत, मामा काय सांगाल? छान वाटतंय. आज साखरपुडा आहे तुझा आणि खूप खुश आहे मी. माझ्या लाडक्या भाचीचं लग्न होत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो मामासाठी. आय एम हॅपी. सो मला असं वाटतं की आता आम्हाला सीन पण शूट करायचं आहे आणि सगळे तुम्ही माझ्यासोबत आमचा सेट फिरलेला आहात. कसं वाटलं आमचा सेट, आमचं घर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा.
थँक्यू सो मच. तू इतकी छान सेट सफर घडवलीस आणि बऱ्याच टेक्निकल किंवा जे कॅमेरा मागे असतात त्यांना तू कॅमेऱ्याच्या समोर आणून त्यांची ओळख करून दिलीस. आणि आता हा जो सीन शूट होणार आहे याचे BTS तर तुम्हाला पाहायला मिळतीलच, पण ही सेट सफरही तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू प्राजक्ता, इतका वेळ दिलास त्यासाठी. थँक्यू.